हाय, हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया. माझ्या सुप्रिया देशमुख या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत नाही तर मजेतच असायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार आहे आणि बऱ्याच दिवसापासून मी म्हणते की मला स्वामींची सेवा करायची आहे. रोज नाही शक्य होत कारण रामला नसल्यामुळे, पण मला असं वाटत होतं की गुरुवारची तरी सेवा करावी. तर आज म्हटलं चला, आज सगळे कामं पण आवरून झाले होते आणि रामलाही आत्ताच झोपवलं होतं मी. आणि राम झोपल्यावरच मला लादी पुसता येते म्हणून लादी पुसायचं काम करून घेत होती. आणि व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करताना राम माझ्या आजूबाजूलाच खेळत होता, म्हणून मध्ये मध्ये त्याचाही आवाज येतोय. नंतर मी छान फ्रेश झाली आणि आज गुरुवार असल्यामुळे केसही धुवून घेतले होते. नंतर जे काही थोडं मेकअप असतो, म्हणजे रोजची आपली जी तयारी असते ती, टिकली वगैरे लावून घेतली आणि टिकलीच्या खाली थोडं कुंकू लावून घेतला, जो की मला खूप आवडतो. आणि केस धुतल्यावर खूप छान फ्रेश असा चेहरा दिसतो. नंतर मी उंबरठ्याच्या बाहेरील जागा साफ करून घेत होती. तिथे मला फुलं वगैरे रांगोळी काढून हळदी कुंकू देऊन फुलं वगैरे टाकून घेतले आणि दिवा लावून घेतला. देवपूजा आधी मी उंबरठ्याची पूजा करून घेतली, कारण देवपूजेला थोडा वेळ लागणार होता. नित्यसेवाही मला करायची होती, म्हणून मी उंबरठा पूजन करून घेतलं आधी. नंतर देवांना स्नान करून अक्षदा
हळदी कुंकू चंदन वाहून छान अशी गणपतीची आणि स्वामी समर्थांची आरती करून घेतली. देवांची पूजा झाल्यानंतर मी स्वामी सेवेला सुरुवात केली होती. आधी मी माळजप करून घेतला. नंतर माळजप झाल्यानंतर मी पुरुष सूक्त, गीतेचा 15वा अध्याय, गायत्री मंत्र, विष्णू मंत्र, दत्त मंत्र असे 11 वेळेस प्रत्येकी म्हणून घेतले. आणि गुरुवारच्या ज्या काही इतर स्वामी सेवा असतात त्या पण मी करून घेतल्या. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. आणि असेच पुढेही प्रेम देत राही. स्वामी चरणी प्रार्थना. बाय.